जय श्रीराम. मित्रांनो, आपल्यास एक विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जीवाधार सेवक संस्था नाशिक मार्फत कालिदास कला मंदिर मध्ये शनिवारी म्हणजे उद्याच रात्री 9 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील विष्णूजी जैन यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे. विष्णूजी जैन यांच्याबद्दल सांगणं म्हणजे खरं तर चुकीचं आहे. त्यांची माहिती नाही असा हिंदू धर्मातला व्यक्ती नाही. तरी पण जे 1993 ला बाबरीचे दरवाजे उघडण्यामध्ये ज्यांचा हात होता असे शंकरजी जैन, त्यांचे हे चिरंजीव, वडील आणि चिरंजीव दोघांनी धर्मासाठी संपूर्ण आयुष्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये जे विष्णूजी जैन आहेत, ज्ञानव्यापी केसमध्ये आहेत, कुतुब मिनार, ताजमहल, संबल, तसेच संबलमधील शाही जामा मस्जिद जे आपलं हरिहर देवस्थान आहे, या सर्व केसेसमध्ये जवळजवळ 102 केसेसमध्ये ते स्वतः प्रत्यक्ष सहभागी आहेत. आणि त्या देवस्थानला आक्रांतांच्या तावडीतून कोर्टामार्फत आपली जरा परिस्थिती पण खराब आहे की कोर्टाच्या हातपाय पडावं लागतं. संपूर्ण क्लिअर दिसते, त्यानंतर पण आपल्याला 50-50, 100-100, 200-200 वर्ष कोर्ट कचेरी करावं लागतं. मात्र हे दोघा व्यक्ती आपल्या धर्मासाठी जीवाचं रान करून या केसेस लढत आहेत. पाहिजे तसे पाहिजे त्या प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दिले जात आहेत. ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि एक एक मंदिर सोडवण्याचं कार्य ते करत आहेत. ज्याप्रमाणे 102 केसेस हे दोघं पिता आणि चिरंजीव पाहत आहेत, त्याचबरोबर 3000 पेक्षा जास्त देवस्थानच्या केसेसला मार्गदर्शन पण ते करत आहेत. अशी व्यक्ती नाशिक शहरात येते. आपल्यासाठी ही अतिशय महत्वाची बाब आहे. आणि मी स्वतः माझं सांगतो की मी शपथ घेतली होती की जोपर्यंत विष्णूजी जैन जे वकील आहेत त्यांच्या पाया पडणार नाही तोपर्यंत मी काशी विश्वनाथ मंदिरात पाय ठेवणार नाही. मला आमच्या घरच्यांनी खूप चिडले की काही शपथ घेता, तुम्ही देवापेक्षा त्यांना जास्त मानतात का? म्हटलं देवापेक्षा जास्त मानत नाही, पण माझा देव सोडवण्यासाठी ते काम करतायत. माझ्यासाठी ज्याप्रमाणे ते देव आहेत तसे जीवनातले हे पण देव आहेत. आणि त्याचमुळे मी ही शपथ घेतली होती. मग नाशिकला ते आले, त्यांच्या मी पाय पडलो. माझ्या मुलाच्या वयाच्या आहेत तरी पण कोणतीही धर्मासाठी मी लाज न ठेवता त्यांच्या पाया पडलेले. लक्षात घ्या, त्यांनी पडू दिलं नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे, पण माझी शपथ होती त्यामुळं मी ते काम केलं. म्हणजे याचा अर्थ धर्मासाठी आपण देवस्थानचं मी काम करतोय. आज त्यांनी 3000 पेक्षा जास्त देवस्थानला मार्गदर्शन केलंय माझ्यासाठी आणि आपल्या देवस्थान समितीसाठी. तर खरोखर हे आपले परमपूज्य आहेत. कारण एवढं मोठं काम कोणत्याही प्रकारची फी घ्यायची नाही, कोणते आडेवेडे नाहीत. आणि खरं काही गोष्टीची लाजही वाटते. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला हे सर्वे करण्यासाठी, मग ते संबल असेल या ज्ञानवापी असेल, त्या ठिकाणी जातात तर त्या गावातील हिंदू 100-50 पण यांच्या मागे उभे राहत नाही. लाज वाटली पाहिजे. आणि त्या समोरचे पार्टी 2-2, 5-5 हजार लोक यांच्यावर आरडाओरडा करतात, अंगावर धावून जातात. आणि हे दोघेही आपले हे वकील अतिशय शांतपणे आपल्या कामाला पूर्णविराम देत आहेत. खरोखर ह्या अशा व्यक्तीचं जे काही व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी आपण नक्की यावं. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, अशा व्यक्तीला बरोबर सहवास मिळणं, त्यांचं भाषण ऐकणं हे आपल्यासाठी अतिशय मोठी बाब आहे. परत एकदा सगळ्यांना विनंती आहे, व्हिडिओ थोडा मोठा आहे पण व्यक्ती मोठी असल्यामुळे खरं तर मी 2-3 मिनिटाच्या वरती व्हिडिओ बनवत नाही. आज थोडा जास्त झाला, कारण एकतर देवांचा देव महादेव त्यांना सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात. इतरही देवस्थान आहेत आणि म्हणूनच हिंदूंनो लक्षात घ्या, एक तर आपल्याकडे आपल्या धर्मात लढवय्ये कोणी नाही राहिलेले. फार कमी लोक आहेत की धर्मासाठी वेळ देत आहेत. आणि जे देत आहेत
त्यांच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल, नाहीतर असे एक दिवस येईल की हिंदूंसाठी कोणीही काम करणार राहणार नाही. परत एकदा विनंती आहे, जय श्रीराम.